राज ठाकरेंची भेट घेतली आहे। राज ठाकरेंची संजय राऊत अनिल परबांसोबत 40 मिनिटं चर्चा झाली आहे। मनपा निवडणुका जाहीर झाल्यानंतर संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेची तारीख ही लवकरच जाहीर होणार आहे। अधिकृत घोषणा कधी करायची याचे निर्णय हे दोन्ही पक्षाचे नेते घेतील आणि ती तारीख आपल्याला लवकरच कळवली जाईल। वाटप पूर्ण झालेलं आहे का? फॉर्म्युला काही ठरलाय का? सगळ्या गोष्टी चर्चेत आहेत। चर्चे अंती ज्या वेळेला शेवटचा निर्णय होईल त्यावेळेला पत्रकार परिषद घेऊन आपल्याला कळवण्यात येईल। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा कधी होणार? येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही। आता जे दोन पक्ष प्रमुख एकत्र येतात त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेल ना घोषणा करण्याचा, की हे आम्ही एकत्र आहोत, अशा पद्धतीने आम्ही जागा वाटप केलेलं आहे। ही भूमिका आमची मराठी माणसा संदर्भात आम्ही एकत्र येऊन काम करण्याची घेतलेली आहे। हे जर असेल तर तुमच्या मनामध्ये अशा शंका येता कामा नयेत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा होतोय। वरळी डोममध्ये मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा होतोय। करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया असं मेळाव्याचं शीर्षक आहे। शिवसेना नेते आदित्य ठाकरे मेळाव्याला संबोधित करतील। आदित्य ठाकरे आज देखील प्रेझेंटेशन देणार आहेत। रहमान डकेत कोण? मुंबई कोणाला लुटायची सर्वांना माहिती आहे असं राऊतांनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंच्या टीकेला राऊतांनी उत्तर दिलेलं आहे। रहमान डकेत कोण सर्वांना माहिती असं एकनाथ शिंदेंनी सभागृहात म्हटलेलं होतं। पालिका निवडणूक जिंकून आम्ही होणार धुरंधर असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं होतं आणि त्याला आता राऊतांनी उत्तर दिलंय। मुंबई काय तो आता नवीन सिनेमा कुठला निघालाय का? तिजोरीला घातलं वेटोळं, प्रत्येक कामात घोटाळे, मुंबईकरांना लुटून मुंबईचे केले वाटोळे। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रहमान डकेत कोण आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे। हो ना? ते रील बघितली का तुम्ही? त्याचा रील बघितला? बदला महाराष्ट्र का मंजर, हमारी सारी योजनाएं है गेम चेंजर। कारपोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर। मराठी लोक पुन्हा एकदा बलिदान द्यायला तयार आहोत, पण ही मुंबई आम्ही अमित शहांच्या घशात जाऊ देणार नाही। या महाराष्ट्राला माहिती आहे रहमान डाकू कोण आहे, कोणाला मुंबई लुटायची आहे आणि त्यांना हे पाठबळ देणारे कोण आहेत। या मुंबईचं कराचीतील लॅरी शहर कोणी केलेलं आहे अड्डा, हे अख्ख्या मुंबईला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आणि देशाला माहिती आहे। मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशी कुणीही मनामध्ये शंका आणू नये असं फडणवीसांनी म्हटलंय। जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील असं फडणवीसांनी म्हटलंय। तर सूर्यचंद्र तुमच्या भाजपचे नोकर नाहीत असं संजय राऊतांनी म्हटलंय। कुणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल, कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते। म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील। सूर्यचंद्र तुमच्या भाजपाचे नोकर नाहीये। सूर्यचंद्र तुमच्या भाजपचे नोकर नाहीत। सूर्यचंद्र आहेत ते राहतील, जब तक सूरज चांद रहेगा या घोषणा आम्ही पण देतो, पण सूर्यचंद्र तुमच्या मालकीचे नाहीत। जरी तुमचा देश मालकीचा तुम्ही लोकशाही मालकीची केली असली तरी सूर्यचंद्र स्वतंत्र आहे आणि सूर्यचंद्राचा आशीर्वाद मुंबईतल्या मराठी माणसाला आहे। महायुतीच्या बैठकीमधल्या चर्चेचा प्लॅन TV9च्या हाती लागलाय। मुंबईमध्ये भाजप 130 ते 150, शिंदेसेना 125 जागा लढण्यावर आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजप शिंदेसेनेमध्ये मुंबईमध्ये जागांची रस्सीखेच होणार अशी सूत्रांची माहिती मिळतेय। मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप शिंदेच्या शिवसेनेत जागांची रस्सीखेच होणार। महायुतीच्या बैठकीत जागांबाबत तडजोड झाली तर मुंबईमध्ये भाजपचा आणि ठाण्यात शिंदेसेनेचा महापौर होणार। मुंबईमध्ये शिंदेना कमी जागा तर ठाण्यामध्ये भाजपला कमी जागा देण्यावर सुद्धा चर्चा झाली।
मुंबईमध्ये एकत्र तर ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये स्वतंत्र लढण्याचाही महायुतीचा प्लॅन आहे. ठाण्यातही भाजप शिंदेच्या शिवसेनेत जागांवरून रस्सीखेच होणार. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिंदेची शिवसेना एकत्र लढणार. जास्त जागा असणाऱ्याचा महापौर होणार. भाजप शिंदे सेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम करत आहे. अंबादास दानवेंनी असं म्हटलंय, महापौर भाजपचा होईल की महायुतीचा हे भाजपनं स्पष्ट करावं, असं अंबादास दानवेंनी म्हटलंय. भाजप आणि शिंदे सेनेच्या पदाधिकारी फोडाफोडीवरून दानवेंनी भाजपवर टीका केलेली आहे. भाजपचं होईल का महायुतीचं होईल ते बोलत नाही. ते भाजपचं होणार असेल तर तसंही सांगावं, महायुतीचं होणार असेल तर तसंही सांगावं. एकीकडं शिंदे गटाला दररोज त्रास द्यायचा, दररोज त्यांचेच लोक फोडायचे, आणि एकीकडे त्यांचा आणि आमचा होणार म्हणायचं. मला असं वाटतं हे पाठीत खंजीर खुपसणे हा प्रकार आहे. हा असा गळ्यात गळा घालायचा आणि एका हाताने असा गुपचूप मागच्याच्या पाठीत खंजीर खुपायचं हे काम भारतीय जनता पार्टी करते. अजितदादांच्या राष्ट्रवादीची मुंबईच्या अनुषंगानं तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या नेतृत्वात तातडीची बैठक होणार आहे. 4 वाजता मुंबईतल्या पक्ष कार्यालयामध्ये ही बैठक पार पडणार आहे. महायुती म्हणून लढायचं की पर्यायाचा विचार करायचा याबाबत चर्चा होणार आहे. नवाब मलिकांचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी ठरणार का, अशा चर्चा सुरू झाल्यात. कारण महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाला निमंत्रण नाहीये. राष्ट्रवादी नवाब मलिकांच्या शिवाय चर्चेला तयार नाही अशी सूत्रांची माहिती आहे आणि भाजप नवाब मलिकांच्या शिवाय चर्चेवर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे. महायुतीमधून एनसीपी निवडणूक लढणार की पर्यायाची चाचपणी करणार या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत.